अग्निवीर भरतीमध्ये 1,00,000 जागा जाहीर झाल्यात का, असा आतापर्यंत सर्वात मोठा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर भरती का करायची, कशासाठी करायची, किती जागा आहेत आणि ह्या ज्या जागा निघल्यात त्या खऱ्या आहेत का, त्याचबरोबर ही अग्निवीर जी भरती आहे ती 4 वर्षासाठी आहे का लाईफ टाइम साठी आहे, या सगळ्या गोष्टींच्या शंका विशंका आपण या व्हिडिओद्वारे वेगळ्या करण्याचा प्रयत्न करूया. पहा, आता ही जी निघलेली ऍड आहे ती खरी आहे का प्रथम आपण पाहून घेऊयात. हे इंडियन आर्मीचं प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती या जागेसंदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे, इंडियन आर्मी अग्निवीर भरती वर्ष 2026 त्याची ऑनलाईन जी सामान्य प्रवेश परीक्षा जी आहे तिचं पंजीकरण जे आहे, पंजीकरण म्हणण्यापेक्षा फॉर्मची सुरुवात जी आहे ती आपल्याला 3 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे, 3 फेब्रुवारी 2026 पासून. याच भरतीसाठी किती विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत किंवा कोणती एज कॅटेगरी 2005 ते 1/4/2009 पर्यंतचे जे विद्यार्थी वर्ग आहेत ज्याचं वय ह्या 2 तारखांच्या मध्ये बसतंय ते विद्यार्थी वर्ग ह्याच्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे. ही परीक्षा नेमकी असणार कशी आहे या संदर्भात थोडंसं आपण अध्ययन कसं असणार आहे त्या संदर्भात बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे टोटल तुम्हाला परीक्षा जी आहे ती 50 क्वेश्चन्स असतात आणि ते 100 मार्कांना असणार आहे. आजपर्यंत ही मायनस सिस्टीम होती, आता यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीपासून मायनस सिस्टीम पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये भाग 1 असणारे सामान्य विज्ञान, भाग 2 असणारे विज्ञान, भाग 3 असणारे गणित आणि भाग 4 असणारे तुमचं बुद्धिमत्ता. प्रत्येक क्वेश्चनला समान दर्जा देण्यात आलेला आहे. परीक्षा अतिशय सोपी असते. परीक्षेला चांगले मार्क घेऊन तुम्हाला स्कोरिंग जसं करताल त्यानुसार तुमचं मेरिट लागलं जातं आणि हे मेरिट जे असतं ते ऑल इंडिया ऑल मेरिट असं मेरिट असतं. त्याचबरोबर तुमचं जे काही एआरओ असतात, आता आपल्या इथं 5 एआरओ घेतले जातात. मुंबई एआरओ वेगळा असतो, नागपूर एआरओ वेगळा असतो, तर कोल्हापूर एआरओ वेगळा असतो आणि पुणे एआरओ वेगळा असतो. त्या एआरओनुसार तुम्हाला तिथं फॉर्म भरायचे. मित्रांनो, सांगितल्या पद्धतीनुसार हा जो पेपर आहे तो आपल्याला मराठी या लँग्वेज मध्ये मिळणार आहे. त्यानंतर मराठीचाच परिपूर्ण तुम्ही सराव करू शकता. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड काय असतं तर विद्यार्थी मित्र बघा, ह्याचं ग्राउंड जे आहे ते 100 मार्कांचं असतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला 5:30 मध्ये जर तुम्ही 1600 मीटर मारले तर तुम्हाला जवळपास 60 मार्क असतात आणि 5:31 ते 5:45 पर्यंत गेले तर 48 मार्क असतात. 46 पर्यंत गेले तर 36, 6च्या पुढे गेले 6:15 पर्यंत आले तर तुम्हाला 24 मार्क असतात. म्हणजे 4 परीक्षा तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच पद्धतीनुसार पुलअप्स आहेत. 10 पुलअप्सला तुम्हाला जवळपास 40 मार्क आहेत, 9 पुलअप्सला 33 आहेत, 8 पुलअप्सला 27 आहेत आणि 7 पुलअप्सला 21 आहेत, 6 पुलअप्सला 16 मार्क आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काही गेल्या टाइमचा जो रिझल्ट लागला होता, काही विद्यार्थ्यांना पहिली पर्ची प्लस 7 ते 6 पुलअप्स होते, तरी पण सुद्धा ते विद्यार्थी वर्ग आज भरती झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर ह्याच्या संदर्भातली अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर या संदर्भात तुम्ही खाली दोन जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अग्निवीरसाठी काय करत आहोत? अग्निवीरसाठी आपण 5 फेब्रुवारी पासून स्वराज्य करिअर अकॅडमीच्या स्पेशल बॅचेस चालू होत आहेत दरवर्षी पद्धतीनुसार. या बॅचेसची महत्व असं आहे की गतवर्षी पद्धतीनुसार यंदाही आपण फक्त विद्यार्थी खाणं राहणं पिणं याचे 5,000 रुपये तो खाण्यासाठी, त्याच्यानंतर लायब्ररी वगैरे सगळं त्याचं जे काही अकॉमोडेशन सगळं असेल त्यासाठी तो 5,000 रुपये भरणार आहे. भरती झाल्यानंतर अकॅडमीतून भरती झाल्यानंतर पूर्ण मेरिट लिस्टला नाव आल्यानंतर विद्यार्थी वर्गाची अकॅडमीची फीज आहे ती तुम्हाला भरायची आहे. बाहेरच्या अकॅडमीमध्ये कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, लगेच गेल्यानंतर तुम्ही फी भरा, त्याचं तुम्हाला पण माहित असतं नसतं की बाबा किती इथं रिझल्ट आलेत, काय आलेत. ते म्हणतात 200 आलेत, 300 आलेत, परंतु इथं नाहीये. इथं रिझल्ट पहिले पहा. आताच कार्तिक म्हणून एक विद्यार्थी वर्ग आहे, त्याच्यामध्ये त्याचं इंडियन नेव्ही SSR ला पण सिलेक्शन झालेलं आहे, इंडियन आर्मीला पण झालेला आहे. पण इंडियन आर्मीची जास्त ओढ असल्या कारणास्तव तो हैदराबाद सेंटरमध्ये आता तो रिजॉईनिंग झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा संदर्भात आपण जे आजपर्यंतच्या बॅचेस फाउंड करत आहोत आणि आपल्या बॅचेस जे असतात ते 20, 15, 16, 18 इतपत विद्यार्थ्याचे असतात, जेणेकरून कॉन्सन्ट्रेशनली आपण त्यांच्याकडनं अभ्यास काढून घेऊ शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनुसार हे झालं मुलांचं. आणि मुलींसाठी स्पेशल विंग आहे, त्यांच्यासाठी सेपरेट लायब्ररी आहे, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था वेगळी केलेली आहे, त्यांचं खाण्यापिण्याचं वेगळं केलेलं आहे. जवळच हा कॅम्पस आहे. मुलं आणि मुलींसाठी अत्यंत सोयीस्कर अशा पद्धतीनुसार हे कॅम्पस उभा केले. आपण हे पिंपरी चिंचवड मध्ये सर्वात मोठे PCMC मधला सर्वात मोठा कॅम्पस आपण इथं उभा केलेला आहे. त्याच पद्धतीनुसार ही बॅच जी आहे ती 5 फेब्रुवारीला चालू होत आहे. इतर जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांना लवकरात लवकर तुम्ही शेअर करा, काय कुठल्या माहितीनुसार द्यायची ते द्या. फक्त 25 विद्यार्थ्यांची आपण ही बॅच घेणार आहोत.
ज्याच्यामध्ये 8 विद्यार्थिनी असतील आणि बाकीचे विद्यार्थी असतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे. आज आपल्याला जर भरती व्हायचं असेल, आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, अग्निवीर ही 4 वर्षाची स्कीम नाहीये, तुम्ही डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाका. ही अग्निवीर ही लाईफ टाइम आहे. तुम्ही त्या उद्देशाने जर व्यवस्थित तुम्ही या माहिती घ्या, माहिती परफेक्टली भेटल्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये उतरा. आणि अजून एक आवर्जून सांगेल, इकडे ऍडमिशनला येण्यापूर्वी तुमचं मेडिकल देणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मेडिकल होईल, त्याची कोणती कॉस्ट घेतली जाणार नाहीये. त्याची हाईट चेक होईल, त्यानंतर त्याची छाती चेक होईल. जर ऑपरेशन असेल तर विद्यार्थी 16-17% जर ऑपरेशन असेल तर येऊ नका, कारण की इंडियन आर्मीला ते ऍप्लिकेबल नाही. तुम्ही पोलीस भरती करू शकता. जर अशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल, ही तुमच्या मित्रांना, मित्रपरिवारांना वगैरे त्यांना शेअर करा. आणि अकॅडमीचे जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगत आहे, 12 वाजल्यापासून 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचे लेक्चर असणार आहेत. संध्याकाळी सकाळी तुमचं 5-5:30च्या दरम्यान तुमचं ग्राउंड आहे, 5:30 ते 7:30 पर्यंत. ह्या सगळ्याची जर करण्याची तयारी असेल तर ह्या स्वराज्य करिअर अकॅडमीमध्ये या, अन्यथा बाहेर